अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ। तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज असाच एक नवीन विषय घेऊन आपण आलो आहोत, कारण ताईचा एक प्रश्न आलेला होता की व्यवसाय चालत नाही म्हणून व्यवसाय बंद पडला, त्यावरच आज आपण बोलणार आहोत। खूप सेवेकऱ्यांचा हा प्रश्न आहे, आमचा व्यवसाय बंद पडला आहे, व्यवसाय चांगला चालण्यासाठी काहीतरी सेवा द्या, व्यवसाय चांगला चालावा यासाठी काहीतरी सेवा सांगा। तर आजचा टॉपिक तोच आहे की आपला बिझनेस व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो, कारण बघा आपण आपल्या परीने कष्ट करत असतो, तर आपल्या बिझनेस हा छोटा मोठा नाही। बघा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता, पण आपल्याला स्वामींची साथ सुद्धा हवी आहे, कारण थोडी मेहनत आणि थोडं नशीब, थोडी स्वामी सेवा यामुळेच तर आपल्याला यश मिळतं। सर्वप्रथम तुमचा बिझनेस कोणता पण असो, त्यामध्ये तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा, कारण तुमच्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हा तुमच्या दुकानामध्ये चारी बाजूनं बघत असतो। भरपूर वेळा काय होतं, जे स्वामी सेवेकरी येतात ते आपल्या दुकानात आले आणि त्यांना जर स्वामींचा फोटो दिसला ते खूप आनंदी होता, अरे स्वामी आपल्यासोबत आहे, आणि आपल्या दुकानातून जे काय असेल आपलं जे दुकान तिथून ते खरीदारी करता। त्यामुळे आणि स्वामींचं सुद्धा त्या ग्राहकांवर आपल्यावर लक्ष असतं, म्हणून तुमचा जो काही छोटा मोठा बिझनेस असो तर त्यामध्ये महाराजांचा फोटो नक्की ठेवा। आणि दुसरं महत्त्वाचं, जो पण आपला रोजचा गल्ला येतो, म्हणजेच दिवसभरामध्ये 1000 रुपये जरी आले तर त्यातील 10 रुपये महाराजांसाठी काढून ठेवा। ही सवय लावा, कारण तो महाराजांचा वाटा असतो। बघा आपण देवाला देणारे कोणी नाही, पण आपलं ते कर्तव्य आहे। स्वामी तर ब्रह्मांड नायक आहे, त्यांना काय कशाची गरज, पण जे काही आपल्या व्यवसाय त्यापैकी काहीतरी जे येतं आपल्याला, त्यापैकी 1 रुपया किंवा 10 रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे स्वामींच्या नावाने काढा। हे करून बघा, याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तर चला मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे। त्या अगोदर जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील, जेणेकरून तुम्हाला ती सेवा करायला मिळेल। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण एक जरी कोणी संकटात असेल तर त्याला त्यातून मार्ग दिसेल आणि त्याचंसुद्धा नक्कीच चांगलं होईल, म्हणून शेअर करत चला। तर बघा माता लक्ष्मी तेथेच जाते जेथे धनाचा योग्य वापर होतो। ही सेवा खूप प्रभावी आहे। दुसरा उपाय सांगणार आहे, तो नक्की ऐका। तर तुम्ही तुमच्या परीने एक शुभ दिवस बघून, तसे तर सर्व दिवसच शुभ आहे पण तुमच्या इच्छेप्रमाणे, कारण भरपूर लोकांचं असतं की बुधवार चांगला आहे, शनिवार चांगला आहे, गुरुवार चांगला आहे। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही दिवस ठरवून घ्या आणि उपाय करा। तर उपाय काय करायचा आहे, ते एक नारळ घ्यायचं आहे, जे आपण कळसावर ठेवतो, एक नारळ घ्यायचं आहे, ते सर्व सोलून घ्यायचं आहे, त्याचे पूर्ण केस काढून घ्यायचे, पूर्ण सोलून घ्यायचं आहे। आणि नंतर ते नारळ उजव्या हातावर घेऊन 11 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, आणि एक माळ तुम्हाला महालक्ष्मी मंत्राची म्हणायची आहे।
तुम्हालाही साधी सोपी सेवा करायची आहे. तर कुबेर मंत्र कुठला म्हणायचा तर बघा मी तुम्हाला सांगते. ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर नारळ हातात घेतल्यानंतर आपण काय करणार, अगोदर नारळ घेणार, ते पूर्ण सोलून घेणार. सोलून घेतल्यानंतर नारळ उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे. उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये 11 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ओम कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा आणि 108 वेळा म्हणजेच एक माळ महालक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. महालक्ष्मी मंत्र कुठला तर बघा, ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः, ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायची आहे. माळ तुमच्याकडे नसेलच तर तुम्हाला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि नंतर ही सेवा झाल्यानंतर, कुबेर मंत्र आणि महालक्ष्मी मंत्र म्हणणं झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून जिथे तुमचा बिझनेस असेल, जिथे तुमचं व्यवसाय आहे, छोटंसं का होईना, चहाचा ठेला असो किंवा पोह्याची दुकान, काही जरी छोटं जरी असेल, तिथं तुम्हाला त्याच्या आतमधून मधोमध म्हणजे रूम जर आहे तर आपल्या रूमच्या आत मधोमध ते नारळ वरती बांधायचं आहे. जिथं फॅन असतो तिथं वरती बांधायचं आहे. याला दुसरे काही नियम अटी नाही आहे. ही सेवा करून बघा, नक्कीच अनुभव येणारच. तिसरा उपाय, तुम्ही वेदोक्त वल्गासुक्त म्हणणं चालू करा. तर तुमचा कितीही व्यवसाय बंद पडला असेल तो नक्की ग्रो करायला सुरुवात होईल, तो वाढायला सुरुवात होईल आणि पहिल्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. तर नक्कीच सेवा करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना खूप अनुभव आलेले आहे आणि ते बिझनेसमध्ये खूप समोर गेलेले आहे. म्हणून तुम्हाला आवर्जून कळकळीची विनंती करते, जर व्यवसायामध्ये काही तोटा होत असेल, व्यवसाय बंद पडत असेल तर नक्की ही सेवा चालू करा. पण सेवा करत असताना एक लक्षात ठेवा, सेवा ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि भरोसा ठेवून तुम्हाला स्वामींचं नाम जप करत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर चला, अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करत चला. स्वामींचं नाम जाप श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करत चला. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.